नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. 27 मे 2026ला आलेली आहे कमला एकादशी आणि धोंड्याचा महिना चालू आहे. आणि या महिन्यातील प्रत्येक दिवस आणि प्रत्येक तिथी ही खूप महत्त्वाची आहे. आणि ज्यावेळी अधिक महिन्यामध्ये एकादशी येते तेव्हा दुग्ध शर्करा योग तयार होतो. कारण संपूर्ण अधिक महिना हा भगवान विष्णूंना समर्पित आहे. आणि त्यातल्या त्यात आपण एकादशीला सुद्धा भगवान विष्णूंची सेवा करत असतो. एकादशी सुद्धा भगवान विष्णूंना समर्पित आहे. आणि त्यामुळेच या कमला एकादशीला सेवा, पूजा, दान धर्म आवर्जून करावी. तर या कमला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची आपल्याला काही प्रभावी सेवा करायची आहे. या सेवा केल्याने आपल्या 7 पिढ्यांचा पितृदोष, दरिद्री ही कायमची जाईल आणि आपली इच्छा देखील पूर्ण होतील. तर कोणती सेवा करायची आहे, तर याबद्दलचीच संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर या दिवशी केलेली सेवा, दान धर्म त्याचं अनंत पटीने फळ आपल्याला मिळणार आहे. तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्याला जल अर्पण करायचे आहे. जल अर्पण करताना ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यासोबतच घरामध्ये जर बाळकृष्णांची मूर्ती असेल, रामाची मूर्ती असेल, भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर त्यावर आपल्याला जलाभिषेक करायचा आहे. पाण्याने जलाभिषेक करायचा आहे. आणि जलाभिषेक करताना पुरुष सूक्तम पठण करायचं आहे. तर तुम्हाला जमेल तर ते 16 वेळा पठण करा किंवा 1 वेळा केलं तरीही चालेल. पण या दिवशी आपण जितकी जास्त सेवा करू तितकं जास्त फळ देखील आपल्याला मिळेल. त्यासोबतच ज्यांची इच्छा आहे तर त्यांनी या दिवशी व्रत करा. तसेच अभिषेक करताना ज्यांना पुरुष सूक्तम पठण करणं शक्य होणार नाही तर त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं पठण करा. त्यानंतर मूर्ती उचलून कोरडी करायची आहे आणि जागेवर आपल्याला स्थापन करायचे आहे. या दिवशी विष्णू सहस्रनाम आणि विष्णू सहस्रनामावलीचे देखील आपल्याला पठण करायचे आहे. किंवा 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्रजाप देखील करू शकता. तसेच बाळकृष्णांना, भगवान विष्णूंना तुळशीपत्र या दिवशी आवर्जून अर्पण करा. आणि ते आपल्याला आदल्या दिवशीच तोडून ठेवायचे आहे. एकादशीच्या दिवशी तुळस आपण तोडू नये. त्यासोबतच या दिवशी 21 वेळा व्यंकटेश स्तोत्राचे पठण करावे. एकदाच तुम्हाला शक्य नसेल 21 वेळा पठण करणं तर तुम्ही सकाळी 7 वेळा, दुपारी 7 वेळा आणि संध्याकाळी 7 वेळा याप्रमाणे देखील पठण करू शकता. त्यासोबतच रात्री 12ची देखील सेवा तुम्हाला जमेल तर ती देखील करू शकता. त्यासोबतच गीतेचा 15वा अध्याय देखील तुम्ही पठण करू शकता. कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो कमी होईल. खूप महत्त्वाचा दिवस आहे. आणि तुम्हाला जर मासिक धर्म, सुतक, विटाळ असेल तर तुम्ही सेवा करू नका, पण सेवा तुम्ही श्रवण करू शकता. त्यासोबतच एकादशीच्या दिवशी दान करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. सेवा पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण करू शकता. त्यासोबतच संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचे पारायण देखील करावे. एकाच बैठकीत पठण करावे. या दिवशी ज्या जमतील त्या भगवान विष्णूंच्या सेवा आपल्याला आवर्जून करायच्या आहेत. त्यासोबतच सत्यनारायण देखील तुम्ही करू शकता. सत्यनारायण कराल तर तेव्हा फक्त स्थिराचा नैवेद्य न दाखवता फक्त तुम्ही खडीसाखर, दूध, साखरेचा नैवेद्य देखील ठेवला तरीही चालेल. हा दिवस खूप महत्त्वाचा आहे भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी, त्यांची सेवा करण्यासाठी. त्यामुळे आवर्जून या दिवशी तुम्हाला ज्या जमतील त्या सेवा करा. तसेच या दिवशी ब्रह्मचर्याचं देखील आपल्याला पालन करायचं आहे. मांसाहार टाळायचा आहे. तुम्ही उपवास करा किंवा नका करू तरीही तुम्ही या काही गोष्टी आहेत ज्या आवर्जून आपल्याला या दिवशी पाळायच्या आहेत. अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावी हा दिवस आहे. त्यामुळे या दिवशी भगवान विष्णूंच्या सेवा करायला अजिबात चुकू नका. दिवसभरामध्ये तुम्हाला ज्या सेवा जमतील त्या सेवा तुम्ही या दिवशी करा. सेवा करणं शक्य नसेल तर तुम्ही पठण देखील करू शकता. तुमची घरातील कामं करत करत देखील तुम्ही श्रवण करू शकता.